कुठेच दिसत नाहीये. गजा हा कुठं असतील? दादा तुम्ही बघ तिला नाईला कुठं बघितलंय? नाही ताई, ते दिसले नाही. ठीक आहे, चल तिकडे बघू. हा आवताई तुम्ही भक्ती या नाईला कुठं बघितलंय का? हा दुपारी दिसल्या होत्या बाजारात. मग त्यानंतर कुठं गेल्या? गावात वगैरे गेला का? नाही, नंतर नाही दिसल्या. काय ग मुक्ता, काय झालंय काय? नाही, बराच वेळ झाला घरी आला नाहीत ना, मग जरा काळजी वाटत होती. ताई सगळेच नाही म्हणते ते. गजा तू रडू नको, तू टेन्शन नको घेऊ. मी आहे ना, आपण शोधून काढूयात. टेन्शन नको घेऊ. त्या परत नाही आलं तर? असं बोलू नको, असं काही होणार नाही. आपण शोधूयात. हा, अजिबात रडायचं नाही. चल शोधूया. आपले जे काही क्लायंट आहेत त्या सगळ्या क्लायंटशी तुला एकदा. अरे देशमुख साहेब, नमस्कार. नमस्कार. अचानक कसं काय आलं? आम्ही आमच्या मुलाला न्यायला आलोय. मला वाटतं आता तरी तुमचे डोळे उघडले असतील. नाही, जिची आपल्या पायाजवळ बसायची लायकी नाही अशा मुलीला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचला. परिणाम काय झाले बघितलं ना? आम्ही हेच तर सांगत होतो. अहो ऐपतीने सोडा हो. या भिकार लोकांची संस्कार आणि वागणुकीनी आपली बरोबरीच होऊ शकत नाही. हो, संधी मिळाली ना की ही लोक दरोडे टाकून लुटून मोकळे होतात. असो, पण मला हे पाहून आनंद झाला की तुम्ही स्वतःहून तिला घराच्या बाहेर काढलं आणि घटस्फोट मागितला. अहो, आम्ही तुम्हाला आधीपासून हेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही आम्हाला माग असलेले चुकीच्या विचाराचं समजलात ना. शिवाय आम्हाला तुमच्या मुलीकडनं किती त्रास सहन करायला लागला ना ह्याची कल्पना सुद्धा नाही तुम्हाला. वेद, वेद, आई बाबा तुम्ही इथे? काय अजून हॉस्पिटल नाही का? घरी यायचंय ना? अरे जिच्यामुळे आमच्याशी अत्यंत वाईट वागलास तिने काय दिवे लावले बघितलेस ना? चल, आम्ही तुला न्यायला आलोय. इथे रेणुकाला सुद्धा मुक्ताचं खरं रूप कळल्यापासून मोठा धक्का बसलाय. तिला सुद्धा आता तिची चूक समजली आहे. मुक्ता बहिणी असं कसं करू शकते? तिच्या डोक्यात हे जे काही चाललं होतं ते लपवण्यासाठी तिने एवढं मोठं नाटक केलं. एवढा मोठा विश्वासघात केला तिने. तिच्या साध्या भोळ्या चेहऱ्यामागे एवढं मोठं कपट होतं. म्हणजे माझ्यासाठी त्याग करून माहेरी जाऊन राहिली. हे सगळं फक्त पैसे मिळवण्यासाठी. आपली खेळी यशस्वी व्हावी म्हणून तिला एकटं राहायचं होतं. बहिणी, तुझ्यामुळे ना आता मला माझीच लाज वाटायला लागली. एवढ्या सहजासहजी सोडणार नाही मी तुला. त्यांना घराकडे येताना कोणी बघितलं कसं नाही? मला तर काही कळत ना. मुक्ता, तू इथं? अण्णा, अण्णा काय झालं? काय कुसुम आणि भक्ती कुठे? अहो अण्णा, सकाळीच बाजारात गेल्या होत्या, अजून आल्या नाहीयेत. आम्ही सगळीकडे शोधलं. लोकांनी त्यांना बाजारात बघितलंय, पण घरी येताना कोणीच बघितलं नाहीये. कुठे गेले असतील? तू केव्हा आली? असं का
केलंस तू? का फसवलंस आम्हाला? हेच चाललं होतं ना तुझ्या डोक्यात? खूप मोठा गेम खेळली असा. आमच्या भावनांचा जराही विचार केला नाही. माझे सासू सासरे काय म्हणतात माहितीये? या गरीब लोकांची ना हीच लायकी असते. त्यांना पायाजवळ सुद्धा जागा द्यायची नसते. हा विचार तू खरा करून दाखवला सगळं. म्हणजे इतके महिने तुझा हिस्सा कसा मिळवावा याच प्लॅनिंग मध्ये होतीस ना. मला ना खूप मोठा धक्का बसलाय. यापुढे मी कधीच कोणावर विश्वास नाही ठेवणार. बोल ना, बोल काहीतरी. तुझी सगळी शरम आता घशात अडकली की काय? आता पुढे शोधा होय आणला. काय करायचं आता मुख्य? रेणुकाताई, मी नंतर फोन करते. मामा, तुम्ही आणि गजा इथंच थांबा. मी आणि मुक्ताताई जाऊन ते कुठे गेले ते बघतो. चला मुक्ताताई. ताई, तुम्ही माझ्या बहिणीला आणि आईला बघितलंय का कुठं? कुठंच सापडना. कोपरा शोधला, ज्याला नाही त्याला विचारलं. तर कुठं शोधायचं माऊ, तर डोकंच झालं ना. तुम्ही माझ्याबरोबर चला. माझ्या मनात एक शंका आहे. कसली शंका? हे काम दुसरं कोण कशाला करेल? हे काम त्या व्यक्तीचंच असणार आहे. कोणती व्यक्ती? तुम्ही चला तर माझ्याबरोबर. या या लवकर. जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मेला. सोडणार नाही, सोडणार नाही. बदला, मला दिलेल्या सगळ्या जखमांचा बदला घेणार मी. अरे पण कांता तर जेलमध्ये आहे. तू हे कसं करणार? हे आता आपल्याला तिथे गेल्यावरच कळणार आहे. तो जेलमध्ये का बाहेर आहे ते. तुम्ही चला बरोबर. तिकडं कुठं? चला दाखव तुम्ही. या या माझ्याबरोबर. अरे आपला पत्ता आला. ऐका ऐका, मुक्ताला स्पर्धेपासून दूर ठेवण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली. काय सांगतेस काय? हो मग आता तिच्यावर एवढी मोठी जबाबदारी येऊन पडली आहे की ती जबाबदारी पार पाडण्याच्या टेन्शन मध्ये ती स्पर्धेला जाऊच शकणार नाही. नाही म्हणजे तू काहीतरी वेगळं किंवा महाभयंकर किंवा अरे बापरे असं काही करणार आहेस का? मामा, आपला उद्देश काय? मुक्ता स्पर्धेला पोहोचली नाही पाहिजे. त्यामुळे मी जे केले ते भयंकर आहे की महाभयंकर आहे हा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मला जे करायचं होतं ते मी केलंय आणि माझ्या माणसांनी पहिल्यांदा त्यांना दिलेलं काम चोखपणे पार पाडले. याला म्हणतात पत्ता लागला.
त्रास होतोय ना तुम्हाला? हे असं बांधून ठेवलंय म्हणून? तुरुंगात असताना मला पण असाच त्रास झाला होता. रसापायी जीव द्यावासा वाटायचा. कुणामुळं? मला त्रास भोगावा लागला कुणामुळं? तुमच्या आणि तुमच्या त्या आगाऊ मुक्तामुळे त्रास भोगावा लागला मला. पण आता मी आलोय ना, आता मी बदला घेणार. मला दिलेल्या प्रत्येक त्रासाची किंमत मोजणार मी. सगळ्या त्रासाची किंमत वसूल करणार. बदला 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 घेणार. माव बोलणं मोठं होऊ द्या साठ लोट. बघा, मी तुम्हाला सांगत होतो का नाही यात सगळ्या कांता सेटचा हात आहे म्हणून, पण तुम्ही माझ्या विश्वासच ठेवत नव्हतं. मला एक गोष्ट कळत नाहीये, याचा जामीन झालाच कसा? स्त्रीवर हात टाकण्यासाठी त्यावर केस झाली होती. 3 महिने जामीन होणार नाही असं म्हणाले होते. कसं शक्य आहे? सुटलाच कसा? जर त्यानं ते सगळं केलंय तर दोघींना त्यानं पुढं नेलं असन. कांता, मी खूप पैसे खर्च करून तुम्हाला बेल मिळवून दिली आहे आणि आता तुम्हाला तुमचं काम एकदम परफेक्ट करायचंय. ओके? त्या मुक्ताच्या घरच्यांचा एवढा छळ करा ना की ती मुक्ता स्वतःहून तुमच्याकडे आली पाहिजे. समजलं? असंच होणार. हा, आणि सगळ्यात महत्वाचं, ती मुक्ता त्या स्पर्धेला पोचता कामा नये. काय तडफड व्हायची होऊ द्या तिची, पण ती तिकडे पोचता कामा नये. कळलं? तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण लय मोठा हिशोब चुकता करायचा. सैतानाला पण लाजवीन असं कार्य घडेल कांताच्या हातून. तो लाजू लाजू झाला, तो खाजू खाजूच मेला. ठीक आहे, ठेव आता. अरे आई आणि मुलीला पळवली हे मुक्ताला सांगायची वेळ आली. तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला माहित नसेल, पण मला माहित आहे. मुक्ता गावात परत आली आहे. कारण माहितीये का? कारण माहितीये का? कारण तिला नगरकरांनी घराच्या बाहेर हाकलून दिली. का माहितीये? कारण तिनं नगरकरांच्या प्रॉपर्टी मधला हिस्सा मागितला. आणि आता तसा नाही मागितला, वकिलाकडून नोटीस पाठवून मागितला. साधी नाहीये तुझी पोरगी, साधी नाहीये. लई चालाक आहे, लई हुशार. पण आता ती गावात आली. आता तिला टार्गेट करणं माझ्यासाठी सोपं जाईल. नाही करू शकत, कारण नाही करू शकत काय, बरंच काय करून मोकळी झाली ती. मी तिला इथलं लोकेशन पाठवू शकतो या जागेचं, पण नाही पाठवणार. मला माहितीये ती लई हुशार आहे. ती इथं गावात आली आहे ना, म्हणजे हे लोकेशन ती कसं ना कसं हुडकणारच, कशी ना कशी ती इथं पोहोचणारच. प्लॅन बी. प्लीज मला माफ कर. आय एम सो सॉरी. मी चुकीच्या व्यक्तीसाठी
तुझ्या आई वडिलांना खूप त्रास दिला, तुला त्यांच्यापासून तोडलं. आय एम सो सॉरी. खरं तर आई बाबा, मी तुमची गुन्हेगार आहे. तुम्हाला माझ्यामुळे नाही ते सहन करावं लागलं. सॉरी. हे बघ, तुला जाणीव झाली हेच आमच्यासाठी खूप आहे. तिकडे काय परिस्थिती आहे? दादा ठीक आहेत ना? मला तर त्यांच्याशी बोलायची हिंमतच होत नाही. तू शांत हो, तू ये, बस इथे प्लीज ये. हे बघ, घरात सगळेच खूप शांत झालेत. कोणीच कोणाशी काही बोलत नाही. ह्या धक्क्यातनं सावरायला सगळ्यांना वेळ लागेल यार. आणि सारंग दादाला घटस्फोट घ्यायला सांगितलंय. आणि काही झालं तरी दादा घटस्फोट घडवून आणतीलच. जिद्दीला पेटलेत ते. होऊ दे, असंच पाहिजे त्या खोटारडीला. आणि डिवोर्स दिला ना तर तिला प्रॉपर्टी मधला हिस्सा मागायचा हक्कही नाही राहणार. मी रावसाहेबांशी बोलून घेतो. माझी काही ताकद लावता येते बघतो. तिने तिचे रंग उधळलेत, आपण तिला तिची जागा दाखवून देऊया. आई बाबा, आतापासून तुम्ही जे म्हणाल ना तेच होणार या घरात. तुम्हाला त्रास होईल असं मी कधीच नाही वागणार. मला पण माफ करा, खरंच चुकलो मी पण. हे बघ, आम्ही तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले. कोणाच्या आत बाहेर काय हे आम्हाला चांगलं कळत असतं. आणि आई वडील जे सांगत असतं ते तुमच्या चांगल्यासाठीच असतं. आणि त्यांचं ऐकत जा. ते कधीच तुम्हाला चुकीचा सल्ला देणार नाही. त्यांना त्यांच्या चुका कळल्या आहेत हे जास्त महत्वाचं आहे. दोघांचे डोळे उघडलेत आता. आता आपण जसं सांगू तसंच ते वागतील. आपणही आता सगळं विसरून जाऊया, पुन्हा आनंदाने मजेत राहूयात. आपण त्या दोघींना शोधायला इकडे कुठं आलोय? मला ते कांता सेटचं सगळं अड्डा माहितीये. त्यातलाच एक अड्डा आहे. कांता? हा, मला नाही वाटत एवढं सगळं घडल्यावर त्याची एवढी हिंमत असेल. हा बोला अण्णा. हा मुक्ता, काही तपास लागला का ग बाळा? अहो नाही, आम्ही लई शोधलं पण कुठंच सापडना. भैरू आलाय घरी. भैरू? आपल्या घरी? तो म्हणतोय की त्यांनी दोघींना पण बघितलंय. पुढं? अगं काही लोक त्या दोघींना गाडी टाकून जबरदस्ती नेताना त्यांनी पाहिलंय म्हणतोय. त्यानं पाहिलं? आपण अण्णा तो कशाला आपली मदत करन? नाही नाही, मला नाही वाटत. आणि तुम्ही पण त्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मला तर वाटतं त्यानंच काहीतरी केलं असणार. अगं तो कशाला आपल्याला सांगायला येईल? बरं तुम्ही त्याला फोन द्या. हे बोलायचंय तुझ्या संग. ये. हॅलो मुक्ता, मला माहिती आहे कोणाचाच माझ्यावर विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाटत असेल की मी का मदत करतोय. साधी गोष्ट आहे. त्या उद्या दोघींना काहीतरी कमी जास्त झालं तर तुम्ही मलाच पकडणार आणि मग परत मारणार मला. मी किती मार खायचा. मी खरं सांगतोय, त्या लोकांना त्या दोघींनी जबरदस्तीने गाडीत घालून येताना पाहिलंय मी. होय, त्यांचा मा एक वळखीच आहे. हा, आणि त्यांचा मला अड्डा पण माहिती आहे. कदाचित त्या दोघींना तिकडे नेला असणार आहे. मी तिकडे न्यायला तुम्हाला मदत करू शकतो. मुक्ता कशाला विचार करते? काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करायला पाहिजे. बरं तू तिकडेच थांब, पुढे जाऊ नको. आम्ही आलोच. हा, मी इथं थांबतो, मग आपण जाऊ. हा हा, आपण जाऊ. पण सगळी शोधायला जाऊ. त्या
काय काळजी करू नका, आपण सापडू त्यांना. होय